नारळी पौर्णिमेला नारळी भात हवाच. पण प्रकृतीमुळे गोड खाता येत नाहीये किंवा तुम्हाला गोड आवडत नाहीये, तर तुमच्यासाठीच आहे खास हा तिखट नारळी भात. कसा करायचा हा तिखट नारळी भात चला पाहूयात. तिखट नारळी भाताकरता मी 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतलाय. एक मध्यम आकाराचा नारळ खोवलाय. फोडणीकरता तूप, चवीनुसार मीठ. नारळी भाताच्या मसाल्याकरता काळी मिरी साधारण 30, लवंग 8, दालचिनीचे 2 तुकडे, मसाला वेलची 1, हिरव्या वेलच्या 2, चक्रीफुलाच्या 2 पाकळ्या, जावित्रीचे बारीक 2 धागे, तमालपत्र एवढं सामान घेतलंय आणि अर्धी वाटी काजू तुकडा. सर्वात आधी आपण भात शिजवून घेऊयात. एका टोपात पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी जरा जास्त घालायचं. पाण्याला उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि धुवून निथळलेले तांदूळ घालायचे. एकदा झारा किंवा कालथ्यानं नीट ढवळायचं म्हणजे तांदूळ मोकळा होईल. तांदूळ शिजतोय तोवर खड्या मसाल्याची भरड करूयात. तांदळाकडे मध्ये मध्ये लक्ष देत राहा. भाताचं शीत शिजलंय. आता आपण गॅस बंद करूयात. या भातातलं सर्व पाणी वेळायचं आहे, म्हणजेच भातातलं पाणी काढायचं आहे. यामुळं भातातलं स्टार्च निघेल आणि शीत मोकळं होईल. या भाताला नीट थंड करायचं. भात थंड झाला की पुढची तयारी. जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करायचं. तुपात तमालपत्र घालूयात. लगेचच काजू तुकडा घालायचे आणि ताज्या खड्या मसाल्याची भरड घालूयात. काजूचा रंग बदलला की खोवलेलं ताजं खोबरं घालून परतायचं. खोबऱ्यातला ओलावा कमी झाला की छान सुगंध येतो. आता थोडंसं मीठ घालूयात. आपण भात शिजवतानाही मीठ घातलंय, लक्षात ठेवा. या परतलेल्या मसाल्यात थंड भात घालून हलक्या हातानं छान मिक्स करायचं. झाकण ठेवून 1 मिनिटं गणगणीत वाफ काढूयात. माझी मैत्रीण मानसी होळेहोंदूरकडून या तिखट नारळी भाताबद्दल मला पहिल्यांदा कळलं होतं. आता हा तिखट नारळी भात मी माझ्या पद्धतीने करते. तर या नारळी पौर्णिमेला किंवा चव बदल म्हणूनही तुम्ही हा तिखट नारळी भात करू शकता. नुसता किंवा एखाद्या रसभाजीसोबतही हा तिखट नारळी भात छान लागतो.